त्या फिरण्याचा आणि दुःखाचा जर हिशोब केला तर 100 वर्ष आयुष्यात एक क्षणभर आहे की नाही? बरं, क्षणभर याचा शब्द याचा अर्थ तसं जर काही असं विनोदाने जर सांगितलं तर असं म्हणतात की खरं माणसाचं आयुष्य 100 नाहीच, हे माणसाने मिळवलेलं आयुष्य आहे. खरं मुळात माणसाचं आयुष्य सांगितलं 40 आहे की नाही? असं सांगतात मोठी वक्ते. ज्यावेळेस देवाने जगताची निर्मिती केली तेव्हा 4 लोकांना आयुष्य वाटून दिलं. पहिला भाग 40 वर्ष माणसाला दिलं, 40 वर्ष बैलाला दिलं, 40 वर्ष कुत्र्याला दिलं आणि चौथा भाग 40 वर्ष घोडाला दिलं आहे की नाही? आता त्याचं नाव घेऊ नये पण सांगितल्याशिवाय माणसाला 40 वर्ष सगळे गुपचूप बसले पण माणूस काही गुपचूप बसत नव्हता आजोबा आहे की नाही? माणूस देवाकडे गेला तेव्हापासून वशिलेबाजी चालू केली बरं याने. काय म्हणले देवा 40 वर्ष आयुष्य आम्ही काय करणार या 40 वर्ष आयुष्यामध्ये? मुक्या जनावरांच्या पंक्तीत बसवलं म्हणलं तुम्ही. देवाने सांगितलं काय म्हणणं आहे? काय नाही म्हणलं आम्हाला आयुष्य वाढवून पाहिजे. मग देव आता देव तो देवच. किती कलियुगातला माणूस झाला हुशार झाला तर तो देवाच्या पुढे देवाने सांगितलं बाबा माझ्याकडे शिल्लक नाही, तुला घेता आलं तर यांच्याकडून घे म्हणले. आता माणूस कलियुगातला म्हणजे काय साधारण का? निघाला माणूस बैलाकडे गेला, काय बैल दादा काय करतो म्हणजे 40 वर्ष आयुष्य किती दुःख आहे म्हणलं तुझ्या जीवनामध्ये. नांगर वड व खरवड दुंडवर राम राम राबतो, वेळेवर पाणी नाही, चारा नाही. शेतकरी म्हणजे काय असं साधी गोष्ट आहे का? आहे की नाही? लग्न सराच्या दिवसामध्ये 2-2, 3-3 लग्न म्हणजे कोण मालक आणि तुझ्या पुढे गवताची काढी नाही एवढं राबतो. काय करतो 40 वर्ष आयुष्याला? बैलाने सांगितलं तुझं म्हणणं काय आहे? याने सांगितलं एक काम कर, अर्ध मला देऊन टाक म्हणजे मी तरी सत्काराने लावतो. बैलाने 20 वर्ष दिलं, माणसाचे 40 आणि बैलाचे 20 किती झाले? 60. लक्ष द्या आता हिशोब करत चला. हा कुत्र्याकडे गेला, कुत्र्याला सांगितलं काय रे कुत्रे दादा अरे काय करतो म्हणजे 40 वर्ष आयुष्य? ऐक ना एवढं तुकड्या दारोदार हिंडावं लागतं. काही महाभागाचं प्रेमानं तुकडा टाकतात म्हणले, नाहीतर काही असे काठी धरतात माग. ऐक ना येऊ आपल्याला माहित आहे अरे एवढं दुःख आहे काय करतो याला? अर्ध मला देऊन टाक म्हणले. कुत्र्याला पटली गोष्ट, कुत्र्याने 20 दिलं, माणसाचं आयुष्य किती झालं? 80. आता हा त्याच्याकडेही गेला, त्यालाही गोष्ट पटवून दिली आणि त्याने 20 वर्ष दिलं. अशा प्रकारे माणसाचं आयुष्य झालं 100. आता लक्ष द्या बरं, मुळात माणसाचं आयुष्य किती? 40. म्हणून जे काही चांगलं करायचं आहे ते फक्त 40 मध्येच करून घ्यायचं. 40च्या पुढे नादाला लागायचं एक नाही. तो परमार्थ असो की व्यवहार असो, आता गायन कला असेल, वाजवण्याची कला असेल, कीर्तन असेल, टाळ वाजवणे, जे सर्व गुण आहेत एक नाही. शिक्षण घ्या, नोकरी घ्या, पैसा कमवणं हे सुद्धा 40तच व्यवस्थित होते. वारी सुद्धा एक नाही 40 व्यवस्थित होते. पण ज्याने 40 पर्यंत काहीच केलं नाही, नुसती मजा मारली ऐक नाही, ज्याने 40 पर्यंत काही केलं नाही, एकदा का 40 ओलांडली पुढचं आयुष्य कोणाचं? मग बैलाचं. आताच ऐकलं तुम्ही, बैलाचं काय काम? नांगर वड व खरवड दुंडवड ऐक ना, असा राब राब राबतो, असा राबतो, असा राबतो. कोण? बैल. ऐक नाही बरं एवढं राबून घरामध्ये कवडीची किंमत असा राबतो महाराज. बरं राबणं कुठपर्यंत? 60 पर्यंत. एकदा का 60 ओलांडले की पुढचं आयुष्य क्षमा सांगतो बरं. आता कुत्र्याचं कुत्र म्हटलं की काय काम? कोणतीही नवीन गोष्ट दिसली की आपला लाऊडस्पीकर काही काही गावांमध्ये बरं तिकडचं सांगतो आता मी की नाही. असे 60-65च्या पुरुष असे एका ठिकाणी बसतात आणि मग त्यांची चर्चा चालते. हा तसा, तो तसा, ह्याच्यावर तर लई बाकी झाले, याला आता घरच विकावं लागल, याला शेतच विकावं लागल. जे रोज त्यांचे तेच आभरण त्याच चाले ऐक नाही, दुसरं बोलणं ऐक नाही. बरं आता आपलं पुरुष मुलीचं नाही बरं, म्हातारा तशाच. आता म्हातारा जर एका ठिकाणी आला ते असं गुपचूप असतात का? हिची सून अशी सारखं चर्चा. बरं म्हातारा गुपचूप बसत नाही, आता त्याला तिकीट एसटी महामंडळाने उपकारच केले. सारखं फिरतात, याचा हा नातेवाईक, तो नातेवाईक, तो नातेवाईक. आता कितीही जवळचा नातेवाईक असला तरी 1-2 वेळेला व्यवस्था करतो आणि जास्त जर यायला लागला तर हाडाहाडी ऐक नाही. बरं फिरणं हे सर्व गोष्टी कुठपर्यंत? 80 पर्यंत. पण एकदा का 80 ओलांडलं की मग पुढचं आयुष्य कुणाचं आहे आपल्याला माहित आहे की नाही. त्याने जर 80च्या आतमध्ये चांगलं कार्य केलेलं असेल तर बाकी पुढचे दिवस चांगले. पण त्याने जर काही बेकार कामं केले असतील, कुठे लग्न मोडले असतील, कुणाच्या गायचं दूध उडवलं असेल,
जर बेकार काम केले असेल तर त्यानेच बांधलेला बंगला आणि त्याची व्यवस्था अशी झोपड्यामध्ये राहते कुठेतरी बाजूला. लहान पोरग रडायला लागलं तरी सुनबाई म्हणते ए गुपचूप बसणार त्याच्या तोंडामध्ये देईन म्हणते. ओरडतं पण त्याच्याकडे कोणी लक्ष देत एक नाही. का लक्ष देत नाही? जेव्हा अंगात रक्त होता तेव्हा हा कुणाला हाक देत एक नाही. मग मला सांगायचंय आहे 100 वर्ष आयुष्य पण ते भोगूच हे आपल्या हातात आहे का? जी वेळ आपल्या हातात आहे, जो क्षण आपल्या हातात आहे, या वेळेला ज्ञानोबा क्षणभर म्हणजे आयुष्यभर असा शब्द घेतात. आणि असा आयुष्यभर तुम्ही देवाच्या द्वारामध्ये उभं राहिले तर तुम्हाला 4 मुक्त्या मिळतील. शास्त्रामध्ये 4 मुक्त्या सांगितले. सरळ सरळ सांगतो. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सारुज्यता. सलोकता म्हणजे काय? देव ज्या लोकांमध्ये राहतो त्या 4ही मुक्त्या ज्ञानोबरांनी हरिपाठ सांगून ठेवल्या. बरं आता हरिपाठ सर्वांना पाठ आहे पण मुक्त्या जर बघायच्या असल्या तर हरिपाठ सरळ म्हणून चालत नाही, हरिपाठ उलटा म्हणावा लागतो तेव्हा मुक्त्या लक्षात येतात. ऐक नाही. आता सर्वोक्ता मुक्ती देव ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांची प्राप्ती करून घेणं याला सर्वोक्ता मुक्ती म्हणतात. ज्ञानोबरांनी हरिपाठात सांगितलं. वैकुंठ दुसरी मुक्ती समीपता मुक्ती हे प्रमाण आहे. लक्ष्मी वल्लभ नित्य नियम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. तिसरी मुक्ती सांगितली स्वरूपता मुक्ती. देवाचं रूप आपल्याला प्राप्त होणं याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. ज्ञानोबरांनी हे सांगितले हरिपाठामध्ये. चतुर्भुज नर होनी ठेले दया मोक्ष काय आहे? हरी 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 ग्रहा शिवाचा मन जे वाचा दया मोक्ष. ज्ञानोबरा म्हणतात तुम्ही असं आयुष्यभर म्हणजे क्षणभर म्हणजे आयुष्यभर तुम्ही देवाच्या द्वारात उभं राहिले तर 4 मुक्त्या मिळतील. पण लोकांनी विचारलं महाराज तिथे उभं राहायचं नुसतं तर काही विधी आहे? ज्ञानोबराने विधी सांगितलं अभंगाचा. Hare
हरी मुखे म्हणा पुण्याचे गणना कोण करे. हरी शब्द सांगितला. देवाचे जे 1000 नाव आहेत याच्यामध्ये हरी नाम आलेलं आहे. एक भागवतामध्ये हरी अवतार गजेंद्र मोक्षाच्या कथेमध्ये एक नाही हा अवतार आलेला आहे. हरी शब्द जसा देव संस्कृत शब्द तसा हरी सुद्धा संस्कृत शब्द आहे. रू धातू आहे. रू म्हणजे रू हरती म्हणजे हरण करणे, नाहीस करणे. भगवान म्हणतात जो माझ्या हरिनामाचं चिंतन करतो त्याचा डोंगरा एवढं जरी पाप असलं तरी ते मी नाहीस करतो. ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात. हरि उच्चारणे आनंद पापरासे जाते लयासे. ज्ञानोबा म्हणतात मोठ्या पापाच्या राशी, पापाच्या गंजा ढिग एका छोट्याशा हरिनामाने नष्ट होतात. लोकांनी विचारलं महाराज कसं शक्य आहे म्हणले. ज्ञानोबाने दृष्टांत दिला. क्रोण अग्नी मिळे झाले तैसे नामे केले जपत हाते. क्रोण म्हणजे गवत. जसं गवताच्या गंजाच्या ढिगाच्या ढिगा आहेत आणि ते पेटवायचे आहेत. किती काग पेटा लागतील. जसे एक काडी आहे भरपूर झाले तसे एक हरिनामाने पाप जाते. पुण्य पुण्य की नाही किती पुण्य होते याची गणना नाही. समजण्याकरता ज्ञानोबाच्या भाषेला दृष्टांत देतो. थोडं भजन करा. विठाल एका छोट्याशा हरिनामाने डोंगरासारखं पाप कसं जळून जातं. एक व्यवहारातला दृष्टांत आहे. जुना दृष्टांत आहे. जुन्या काळामध्ये एका खेडेगावातली श्रीमंताची मुलगी मुंबईला दिल्या गेली मावशी. आता मुंबई म्हणजे फार अवघड वाटत होतं लोकांना. आता काही अवघड झालं राहिलं. काही पाहतात सकाळी मुंबईत संध्याकाळी घरी एक नाही सारख्या वारे आहेत. पण पूर्वी मुंबईला जाणं म्हणजे विदेशात गेल्यासारखं वाटायचं. श्रीमंत घरची खेडेगावातली मुलगी मुंबईला दिल्या गेली. लग्न वगैरे पार पडलं. मुलगी नांदण्याकरता गेली आणि पहिला दिवाळीचा सण आला. आता खेडेगाव म्हटलं की आपुलकी जास्त राहते शहरापेक्षा की नाही. आता खेडेगावातला सासरा त्या मुलाचा श्रीमंत होता. आपुलकी भरपूर. विचार केला पहिली दिवाळीचा सण आहे. पहिली दिवाळी आहे. आपली मुलगी येणारच आहे. एक काम करू पहिली दिवाळी जोडीने बोलून घेऊन म्हणजे दोघांना कपडे वगैरे 2 दिवस राहतील आणि जातील म्हणते. एक नाही निरोप दिला सासऱ्याने. जावाईने निरोप मान्य केला. मावशी दोघ जण आता एक नाही ती मुलगी जावाई सासऱ्याला येण्याकरता निघाले. आता मुंबईचा जावाई येणार मग काही थाटामाटाला कोणी असं ते लाइटिंग ते फटाके ते कपडे झगझगाट सगळा दिवे लावलेले. जसं आपण आता 22 तारखेला लावली होती की नाही. सगळीकडे दिवे. तो जावाई आला ते सर्व वातावरण बघितलं आणि त्याला एवढा आनंद वाटला. काय आनंद आहे म्हणला. सर्व बारीक असं निरीक्षण करायला सुरुवात केली. सर्व बारीक निरीक्षण करता सर्व गोष्टी बघत होता. पण एक गोष्ट त्याला नवीन दिसली. कोणती. आपण दिवाळीला जे दिवे लावतो की नाही त्याला आपण इकडे काय म्हणतात पंत्या. दिवेच म्हणतात ना. तिकडे खानदेशात पंत्या म्हणतात त्याला. एक नाही दिवे लावतो ते मातीचे दिवे यांनी काही बघितलेले नव्हते. समजा प्रकाश छोटा कशाचा असेल. इकडे तिकडे बघितलं कुणाला विचारावं नेमकं तशामध्ये त्याचा मेहुणा जवळ आला. एक नाही मेहुणाच म्हणतात इकडे शालकाला. एक नाही त्याचा शालक जवळ आला. आता खेडेगावात नव्हतं ते. त्याला विनोद वगैरे करायची सवय. सहज विचारलं म्हणजे काय इकडे म्हणले काय सगळं बघितलंय पण हा छोटा जो प्रकाश आहे हे काय आहे. आता याने खरं विचारलं पण आगाव काढलं होतं. याने विनोदाने सांगितलं काय म्हणले भाऊ तुम्हाला एवढं माहित नाही का म्हणले. हा छोटा जो प्रकाश दिसतो ही सूर्याची पिल्ल आहेत म्हणलं. सूर्याची आणि ही सूर्याची पिल्ल दिवाळीच्या वेळेस आमच्याकडून आकाशातून खाली उतरतात म्हणले. आता हे सांगितलं याने विनोदाने पण याच्या डोक्यात फिट इकडे उतरतात आणि आपल्याकडे का उतरत नसतील. ते हुशार होतं. त्याच्या पुढे डोकं चालून बरोबर आपल्याकडे समुद्र आहे यांना काही पोहता येत पण काही लोकांना सासरवाडीचा मोठेपणा सांगायची फार सवय राहते बरं. हा त्याला वाटलं 2 का होईना पिल्ल मुंबईला घेऊन जायची पण मागायची कसं याला लाज वाटली. मला म्हणून वाटली बरं ऐक नाही. त्याला लाज वाटली मागावं कसं. त्याने विचार केला चोरून का होईना 2 पिल्ले घेऊन घ्यायचे. काय केलं आता पूर्वी हागंदारी मोठी नव्हती ऐक नाही योजनाच नव्हती तेव्हा. त्याने डबा घेतला 2 इकडे तिकडे बघितलं 2 पिल्ल उचलली आणि त्याच्यात ठेवली निघाला. आता गावाच्या बाहेर जरा एकच रस्ता होता. बाहेर जायचंय तोच आणि गावाला जायचंय. त्याला दुसऱ्या दिवशी गावाला जायचं होतं पण तो विचार करत होता लपवायची कुठं. पण त्याच्या डोक्यात लाईट लागले प्रकाश पडला
कारण तो मुलगी बघायला आलेला होता तेव्हा गावाच्या जवळच सासऱ्याचं शेत होतं, त्याने बघितलेलं होतं. जवळच सासऱ्याचं शेत आहे म्हणजे इथं कुठेतरी लपून देऊन इकडचं जाता जाता पण हा गेला आणि नेमकं त्याचं भाग्य असं की त्या वर्षी दुष्काळ पडलेला. सासऱ्याने असा लांबून तिकडे आंध्रामधून 2-4 ट्रक गवत आणलेलं होतं. वाळेला असा ढीग लावलेला होता. ते दिवाळीमध्ये काय रचायचं वगैरे जमलं नाही. त्याने तसा ढीग लावला नाही. याने तो ढीग बघितला, त्याला परमानंदच झाला. म्हणलं एवढ्या ढिगात कुठं सापडणार आहेत म्हणलं हे पिल्लं. अशा 2-4 पेंड्या बाजूला केल्या, 2 पिल्लं घातली मध्ये आणि पुन्हा पेंड्या लावून दिला. असं लांब लावून बसला पाणी घेऊन, आहे की नाही. असं बसला. आता खरं सांगा सूर्याची पिल्लं काही साधारण होती का? त्यांनी जेव्हा आपला पराक्रम दाखवायला सुरुवात केली, हा म्हणता अख्ख्या वाडीमध्ये उजेड पडला बघा. एवढा जाळ अख्खी वाडी चमकायला लागली. सर्व गाव त्या ठिकाणी पळाला. कोणी केलं असेल गाईचा तळा कुणा बरं वाटलं नसतं. जळणाऱ्याचं जळतं पण ते बोलणारे सर्व चर्चा करायला लागले. याने तिकडून बघितलं, त्याने तसा प्रोग्राम पळतच आलं. एवढं गवत जळत होते याचं काही त्याला वाटलं नाही. पण ज्या मेहुण्याने सांगितलं होतं त्याला बघत होता. नेमकं ते पुढे आरला सगळं गवत खड्ड्यात जाऊ द्या म्हणला. पण आता याच्या खाली 2 सूर्याची पिल्ल ठेवली. ती जितकी की मेले तेवढे बाहेर काढून आलं का लक्षात? एवढूसा हरिनाम एवढूशी पिल्ल जशी गंजा गवत जळून नष्ट केलं तसे एक हरिनाम आहे. एका हरिनामाने पाप जाते. किती पुण्य होते? पुण्याची गणना कोण करे? गणना होऊ शकत नाही एवढं पुण्य आहे. पण लोकांनी विचारलं महाराज हे हरिनाम घ्यायचं याच्याकरता नेमकं कुठं जावं लागेल? ज्ञानोबारांनी सांगितलं कुठं जायचं नाही. अभंगाच्या 3ऱ्या
न संसार केलेले, पण बाकी सर्व संतांनी संसार करून परमार्थ केला, पण संतांनी जो संसार केला तो वेगळा आणि आपण करतो तो वेगळा. संतांनी जो संसार केला त्याला शास्त्रामध्ये धन्य संसार असा शब्द घेतलाय. धन्य संसाराची लक्षणे शास्त्राने सांगितली. काय लक्षणे आहेत? सानंदम सदनम सुतात सुदेवी कांता मृत्यू भाषिणी सन्मित्रम सदनम सोय प्रतरती चाज्ञापरा शिवका आदित्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संगम उपासते सततम धन्यग्रस्त असावे. एक ना सर्व सांगतो, घरात सर्व निर्व्यसनी असावेत, उद्योगी असावेत, पारमार्थिक असावेत, एका विचाराचे असावेत, एकच संप्रदाय घरामध्ये असावा ना. नाहीतर सध्या तसे चार पक्षाचे चार लोक, तसे संप्रदाय सुद्धा तसे झाले. एका घरात चार चार संप्रदाय, तसे नसावे. घरामध्ये शिवाचं पूजन सांगितलं, भगवंताची पूजा सांगितली, अतिथीचा आदर सांगितला. कांता मृदू भाषणे, कांता म्हणजे पत्नी कशी असावी? गोड बोलणारी असावी, ज्याच्या त्याच्या प्रकृतीने आहे ते, आहे की नाही? हे सर्व लक्षणे सांगितली, त्याला धन्य संसार म्हणतात. अशा संसारामध्ये राहून ज्ञानोबा सांगतात, तुम्ही जर मुखाने नामस्मरण केलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. लोकांनी विचारलं, मला तुम्ही सांगितलं आम्हाला पटलं, पण हे तुमच्या मनाचं सांगतात का? असं काही पुरावे आहेत? ज्ञानोबा सांगतात, माझ्या मनाचं सांगत नाही. वेद शास्त्र उभारे बाह्य सदा नामे विना मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारून सांगितलं. बाबांनो, माझ्या मनाचं सांगत नाही. वेद आणि शास्त्र हात वर करून डांगोरा पिटून सांगतात की नामाशिवाय मोक्ष नाही. तेव्हा लोकांनी विचारलं, काही कनिष्ठ दर्जाचे लोक, त्यांनी सांगितलं, महाराज हे छोटे पुरावे ऐकण्या साधारण मंडळीला काही पटले, पण आम्ही फारच याचे अल्पज्ञानी आहोत, आम्हाला काही पटत नाही, आम्हाला एखादा असा भक्कम पुरावा द्या. म्हणजे भक्कम म्हटल्यानंतर ज्ञानोबा मागे गेले. मागे म्हणजे महाभारतातला पुरावा शेवटच्या कडे